नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्टी मार्फत जी काही सीईटी घेण्यात आली होती तिचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आता विद्यार्थ्यांना ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांची वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता कोणती डॉक्युमेंट लागणार आहे, कोणती डॉक्युमेंट तुम्हाला आत्ताच काढून ठेवणं गरजेचं आहे याची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, बार्टी या संस्थेमार्फत जे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिलं जातं 2025-26 या वर्षासाठी कागदपत्रे कोणती लागणार। आता याच्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला संबंधित प्रवेश परीक्षेसाठी तुम्ही जो ऑनलाईन अर्ज केला होता पोर्टलवर त्या अर्जाच्या मूळ विनंती अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। याच्या 2 कॉपी सोबत ठेवा विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो, आता साधारणतः 5 ते 7 फोटो तुम्ही काढून घ्या। शक्यतोवर प्लेन बॅकग्राऊंड असलेले फोटो काढा। दुसरा मुद्दा, तुम्हाला 10वीचे प्रमाणपत्र लागणार आहे, 12वीचे प्रमाणपत्र लागणार आहे आणि प्रमाणपत्र सोबत तुमचे मार्कशीट पण तुम्ही सोबत ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर पदवीचं प्रमाणपत्र लागेल, पदव्युत्तर प्रमाणपत्र तुम्हाला असणं प्रमाणपत्र फक्त हे बंधनकारक नाही, असेल तर सोबत ठेवा पण बंधनकारक नाहीये। त्यानंतर अर्जदाराचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। अर्जदाराचे आधार कार्ड लागेल, अर्जदाराचे पॅन कार्ड लागेल, बंधनकारक नाहीये पण सोबत ठेवा। त्यानंतर बँकेचे पासबुक किंवा तुम्हाला कॅन्सल चेक, आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या। बँकेचा पासबुकचा फोटो तुम्हाला क्लिअर आला पाहिजे, त्याच्यावर तुमचं नाव, बँकेचा अकाउंट नंबर, आयएफसी कोड स्पष्ट दिसलं पाहिजे आणि शक्यतोवर नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर अति योग्य राहील। ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, नंतर मागील 3 वर्षाचे उत्पन्न लागेल, 8 लाखापेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा मूळ दाखला लागेल, लक्षात घ्या। आता हे मागच्या वर्षाचं नोटिफिकेशन आहे आणि तो जो 3 वर्षाचा जो दाखला आहे विद्यार्थी मित्रांनो तो पण तहसीलदार यांनी निर्गमित केलेला असावा। त्यानंतर स्वयं घोषणापत्र आणि प्रवेश अर्ज या 2 मुद्द्याबाबत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देईलच। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, विद्यार्थ्यांनी वरील तक्त्यात दिलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व प्रत्येकाच्या छायांकित प्रतीचा एक संच सोबत घेऊन यावा। म्हणजे तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे, तसेच तुम्हाला त्याची एक झेरॉक्स कॉपी पण लागणार आहे। ही डॉक्युमेंट आत्ताच तयार करून ठेवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।